माझा नेटवर्कला लाईक व सबस्क्राईब करा. क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे व प्राथमिक शाळा सरडे गावठाणमध्ये भक्तिभावात संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा संपन्न. क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे येथे आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संस्कृती आणि परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हावेत, तसेच त्यांच्यामध्ये विविध मूल्य रुजावीत, या उद्देशाने हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती या सोहळ्याचे प्रास्ताविक करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री अप्पाराव वाघमोडे यांनी दिली. सर्व शिक्षकांच्या नियोजनाखाली संपूर्ण सोहळा पार पडला. सोहळ्याची आरती युथ असोसिएशन संस्थेचे चेअरमन श्री शत्रुघ्न बेलदार, प्राथमिक शाळा सरडे गावठाण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अशोक बेलदार, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अनिल खलाटे सर आणि प्राथमिक शाळेचे श्री गावडे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई तसेच संत ज्ञानेश्वर यांचे पोशाख परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली. क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या नादात ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष केला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात दिंडीने सरडे गावठाणात प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी श्री सचिन बेलदार यांचा अश्व हे विशेष आकर्षण ठरले. सरडे गावातील ग्रामस्थांनी दिंडीचे आपल्या घरासमोरील अंगणात रांगोळी घालून स्वागत केले. यामध्ये श्री सत्यवान उपाळे कुटुंबियांनी अंगणात विशेष आकर्षण रांगोळी व जनाबाई उत्कृष्ट असा देखावा सादर करून स्वागत केले. दिंडीच्या सांगतेनंतर शाळेच्या मैदानावर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील मुलींनी तसेच गावातील महिला व महिला शिक्षकांनी फुगडीचा पारंपरिक डाव सादर केला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजन देण्यात आले. सोहळ्याची सांगता युथ असो संस्थेचे सदस्य श्री जयप्पा बेलदार यांच्या हस्ते आरतीने झाली.